तर हे गाइस कसे सगळे डेली ब्लॉग नंतर हा पहिला ब्लॉग आहे। तुम्ही विचार करत असाल घाई गडबड तेवढं चालत कुठे चाललंय म्हणून। थोडासा एक अनप्लॅन ट्रिप प्लॅन झाली। मी ऑफिसवरून निघालोय, बघू मोठी बॅग आहे माझ्याकडे। सकाळी जाम त्रास झाला ट्रेन मध्ये चढताना। आता मी पहिला जाईन CST ला। ते माझ्यासोबत ट्रिप मध्ये कोण आहे, फर्स्ट टाइम ती ब्लॉग मध्ये ती व्यक्ती येणार आहे। तर तिथे गेल्यानंतरच तुम्हाला ती व्यक्ती आल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन। सो चला ट्रेन पकडूया आता। ट्रेन पकडल्यानंतर कंटिन्यू करूया। चलो बाय। एक सांगायचंच राहिलं, चला गेस करा कुठे चाललोय मी। आम्ही तर महादेवनी बोलवलंय, तर तुम्ही गेस करा, कॉमेंट करा की कुठे चाललोय मी यावेळेस ट्राय करणार आहे की थंबनेल मध्ये काय टाकणार नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही लोक गेस करा कुठे चाललोय कुठे। तर मी CST स्टेशनला उतरलोय, आता चाललोय त्या व्यक्तीला पिक करायला। सो जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घड़ी आ गई। जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई आहे। ती व्यक्ती अजून कोणी नाही, तुम्ही बघितलं असणार। ती विश्वसुंदरी माझी बायको आहे। तर मी ब्लॉग बनवत होतो, म्हणलं पहिला ब्लॉग आहे तुझ्यासोबत ना, त्याच्यात आपण दोघंच आहेत, तर म्हणलं बनवूया। थोडं बनवलंय, आता रस्त्यामध्ये अजून बनवणार। तर आपण आता थोडंसं खाऊ, भूक लागले। तिने काय मला विचारलं ना पाणी बिणी पाहिजे का, येऊन 1 तास झालं वाट बघतोय खाली मी। तर मला तहान लागले, तर थोडंसं खाऊ पिऊ आणि ट्रेन पकडूया। तिकीट नाही काढले, तर चला बाय। तर मुंबई सेंट्रलला आम्ही पोचलोय। मी जास्तीत जास्त सामान माझ्या बॅगेत भरलं होतं की एक दुसरी ही छोटी बॅग घेऊन येईल। माझं चुकलं, मी चुकीचा विचार केला। हिनी पण तेवढीच मोठी बॅग घेऊन आली। तर तुम्ही माझा मागचा ब्लॉग बघा तर तुम्हाला आठवेल मी इथं कितींदा आलोय। आता इथे मुंबई सेंट्रलवरून 1 tier AC मध्ये तिकीट आहे आमचं, तुम्ही बघालच। डॉक्टर देखा फंसा है ना हमने तेरे को, हम लोग AC में से जाने वाले, नॅचरल AC। ॲक्च्युली तिकीट काढले होते आम्ही, कॅन्सल केली, थंडी भरपूर आहे ना। तर मला जनरलचा प्रवास कधी करणार म्हणून आम्ही त्याच्याने चालू। तर तुम्हाला वाटेल की आम्ही जनरलने राहतो, पण कधीतरी गेलं पाहिजे जनरलने ना, आहे का ना, माहिती पडलं पाहिजे ना कसं जायचं कसं काय सगळ्या गोष्टी अनुभवतात। हां, तर तुम्हाला कळलं असेल मी 2 मोठ्या बॅगा का नको बोलत होतो। शेवटी तेच झालं, तुम्हाला भीती होती, तेच झालं। मी ट्रिप एन्जॉय करू का लगेच सांभाळू, लगेच सांभाळा। बघितलं काय, लग्नाच्या आधी नक्की तुम्ही विचार करा। अरे चल कॅमेरा चालू आहे तर बॅग ठेव, मग बसून तर कुठे ठेवू देत नाही, विचार जा। डिस्कस करताय 2 मोठी माणसं। थँक्यू, तुमच्यामुळे होते सगळं। अनप्लॅन ट्रिप चालू केली। हा, तर नेहमी काय प्लॅन करून जायचं ना, कधीतरी अनप्लॅन करून पण जायचं आणि असं सामान उठलं ना। बघितलं काय, समाजात नाव खराब करण्याचं हिने ठरवलेलं आहे, त्याच्यामुळे चला आपल्या सीटवरती गेल्यावरती बोलू। बाय बाय। सध्या तर भेटलंय जागा, एअर कंडिशनर खिडकीच्या बाजूला। स्लीपरमध्ये जाऊन ट्राय करणार आहे, भेटली स्लीपरमध्ये जागा तर काम होऊन जाईल।
पर्सनॅलिटी बघायची. स्पायडरमॅन थोड्या वेळाने ते चढेल वरती परत. हा बॅटमॅन त्याचा भाऊ. हाच आहे तो पांग्या. जनरल मध्ये बसण्याची हाऊस भेटली. हे पहिलं आणि शेवटचं ट्रॅव्हलिंग जनरल मध्ये. इथून पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये मी फक्त आणि फक्त लॉंग रूटला विमानातून किंवा AC डब्यातून जाताना दिसेल. चला आजचा दिवस संपला. गुड नाईट. सकाळी उठूया, बघूया उद्याचा दिवस कसा आहे. चलो बाय बाय. दुसरा दिवस आहे आज. झोपायला आत्ता जागा भेटली. अजून 4 तास आहेत. त्यामुळे जरा झोपून येऊया. तर आम्ही आत्ता जस्ट TCला पैसे झोपायचा झोपलो होतो परत त्यांनी उठवला आम्हाला. आता पूजा बघा कशी वरती जाईल इकडून त्या साईडने चढून झोपायला आहे ना. चांगला होता TC बिचारा. 300 दिले तर 100 परत देत होता. त्याला परत 100 दिला. चाल पण काय आज 800. तर आम्ही आता कुठे बसलो. तर आम्ही आता द्वारकाला पोचलोय. आता उतरू. तिथे ओला बुक केले आम्ही. ऑटोवाला आहे जगदीश भाई. त्यांच्यासोबत आपण आता पुढे तिथे हॉटेलला जाऊ. तिथून मग आपण संध्याकाळी 5चं दर्शन आहे द्वारकाधीशमध्ये निघतो. आम्ही उतरलो. आता चालतोय. खूप जास्त थकलोय. तरी झोप थोडीशी झाली हिची पूर्ण. माझी नाही झाली. तुम्हाला दिसत असतील माझे डोळे किती आत गेलेत आणि हिचे किती बाहेर आलेत झोपेमुळे. द्वारका स्टेशन आहे. हे ऑटो स्टँड आहे इकडे. हे ऑटो आहे. याची कमान आहे. आता आम्ही जाणार आहे हॉटेलला. ये जग्गू भाई है. जग्गू भाई मेरा ये ब्लॉग है. कोई भी अगले टाइम आएगा तो ये आप यांना भेटा, यांना कॉल करा. मी यांचा नंबर देऊन ठेवेन. तर आता आम्ही झालोय रेडी. आता जाणार पेट पूजा. नंतर थोडा वेळ आराम करणार. मग 5 वाजता द्वारकाचं दर्शन घेऊ. तर आता चाललोय जेवायला. काय खाणार आहेस? दाल खिचडी. शुक्रवार आहे. मग मंदिरात जायचं ना शुक्रवार. वेज खाना पडेगा भाई. शुक्रवार आहे आज. चला हॉटेल. देवाला जायचं ते विसरला होतात. नाही शुक्रवार ते लक्षात होतं. अरे व्हेज नॉनव्हेज हे आपण कसं सात्विक खातो का तामसिक खातो त्याच्यावरती असतं. मी तुला किती वेळा सांगितलं. तू त्याचा आहार कसा घेतो त्याच्यावरती आहे ना ते. श्रीनाथ हॉटेल आहे इकडचं. तर इथे खूप वेटिंग आहे. कदाचित खूप फेमस आणि डिलिशियस जेवण इथे भेटतं.
बढिया आहे. तर आपण खाऊन घेऊ पटकन. सगळं दाखवणं शक्य नाही. स्टिक आपण आणलेली नाही. खास आलेलं आहे ते खाऊन घेऊ आणि भेटूया. गुजराती थाळी खाल्ली. खूप सुंदर जेवण होतं. जेवण पण सुंदर होतं. तिकडचे लोक पण खूप सुंदर होते. खूप प्रेमाने वाढत होते. सगळं सांगत होते. कॅमेरा बघून लगेच तिघं चौघे आले एक्सप्लेन करायला. छान लोक आहेत. पण तसं नाही. पण खरंच इथे आलात तर त्या हॉटेलला तुम्ही जा खायला. 170 रुपये एवढी मोठी थाळी अजून काय पाहिजे. त्यात तुम्ही कॅमेरा बाहेर काढला तुम्हाला स्पेशल अटेन्शन स्पेशल ट्रीटमेंट तुम्हाला. झोपूनच गेलो. आता उठलो आम्ही. 5ला उठायचं होतं. आता 7 वाजून गेलो. तर आता फटाफट रेडी झालोय. यस. आणि 2 तास झाले रेडीच होते फक्त. चला निघूया. बाय बाय. हे मागे द्वारकाधीश मंदिर. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आतलं दर्शन होऊ शकत नाही तुम्हाला. तरी मी प्रयत्न करेन. कळस तर टाकलेलं आहे. मागे कळस आहे. इथून पाया पडा. आता आम्ही इथे मोबाईल ठेवू मागे लॉकरमध्ये आणि दर्शन करून येऊ. तर दर्शन झालेलं आहे. प्रसाद घेतलेला आहे. खूप सुंदर असं दर्शन झालं आहे. तिथे मागे नदी पण होती. पण मोबाईल लॉकरमध्ये ठेवल्यामुळे आम्ही दर्शन घेऊन एक्झिट त्या साईडला निघालो. त्याच्यामुळे ती नदी आम्हाला दाखवता आली नाही. तर सकाळी आपण प्रयत्न करू दिवसा ढवळ्या येऊन ती नदी व्यवस्थित दिसेल. खूप सुंदर असं तिथलं वातावरण आहे. खूप गार पाणी मस्त एकदम. तर आता आपण इथून निघू. हॉटेलवर जाऊ. काहीतरी थोडंफार खाऊया. आणि कसं वाटलं. खूप सुंदर परफॉर्म झालं. नदीचा एक्सपिरियन्स सुंदर होता. तेच म्हणलं सकाळी जर जमलंस तर एकदा येऊ नदीजवळ. गोमती नदी. गोमती नदी. काय प्यायचं. रबडी. त्याला विचार फेमस काय तेच. खाऊन सांग कशी आहे. कशी आहे. सुंदर आहे रबडी. पण भरपूर गार आहे. बाय कितना हुआ. हो गया. मगाची थंड पाणी झालं तो थंड रबडी दनादन उडते. ना ऑर्डर आहे थोडं व्यवस्थित भेटेल का. आजी जेवूया आणि झोपूया. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. 3-4 ठिकाण कव्हर करायचे उद्या. आणि परत मग सोमनाथला पण निघायचं आहे. आता आम्ही रेडी झालोय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झोप उडालेली नाही. फ्रेश झाली. एकदम मस्त सुंदर दिसते माझ्यासारखीच. आणि मॅप मध्ये सगळ्या गोष्टी सेट करून ठेवल्यात. त्यानुसार फिरूया. चलो बाय बाय. चिडकी माझी चिडलेली. थोडं भूक लागली. गाडीमध्ये सामान बसवलेलं आहे.
फक्त ही बॅग इरिटेट करते. हिने दुनियाभरची बॅग घेऊन आणली आहे. हिचा घरी जात पण ऐकणार आहे की दुनियाभरची बॅग का आणली. तर हे मागे रुक्मिणीचं मंदिर आहे, खूप सुंदर असं. तर चला दर्शन घेऊया. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे इथे कुठल्याच मंदिरात. तरी सुमडीत काढण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जेवढं शक्य होईल तेवढं कॅप्चर करायचा प्रयत्न आपण करू. मागे बघा तिकडे समुंदर. रुक्मिणीचं दर्शन झालं आहे. आता आपण कुठे जाणार? नागेश्वर. आता आपण जाऊया नागेश्वर. 3-4 तासामध्ये फटाफट उरकण्याचा प्रयत्न आहे. पोचलो फायनली. बॅगेतच लय डोकंदुखी झालंय. तर महादेवांचं नागेश्वर महादेवांचं दर्शन व्यवस्थित एकदम सुरळीत पार पडलेलं आहे. आणि मागे मूर्ती वगैरे आहे किती प्रचंड भव्य अशी मूर्ती आहे आणि भव्य अशी भूक लागलेली आहे आम्हाला. आता नेक्स्ट आपल्याला बेट द्वारका जायचं आहे आणि मग बीचवर जाऊ मग झालं. आता मी चाललोय बेट द्वारका. तिला भूक लागली, तिचं पोट नाही भरलंय. थोडंसंच खाल्लंय तिने. 2 प्लेट फाफडा, 2 प्लेट ढोकला, जिलेबी 1 प्लेट, भजी. तर तिला भूक लागली. तर इथे पोचलोय. इकडे आता मोबाईल आम्ही जमा करणार आहे. आतला काही कॅप्चर आपण करू नाही शकणार. कोण येते? चला बाय 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 बाय. तर बेट द्वारका दर्शन डन सक्सेसफुली. चप्पल घ्यायला खूप स्ट्रगल झाली. चप्पल घ्यायला खूप स्ट्रगल झाली. आलात तर चप्पल कुठेतरी बाहेरच ठेवा. मंदिराजवळ ठेवाल तर रिटर्न घ्यायला जाल तर जेवढं दर्शनाला वेळ नाही लागला तेवढं तुम्हाला फक्त चप्पल घ्यायला वेळ लागेल. यस. तर आम्ही आता द्वारकापासून 5 किलोमीटर लांब बडकेश्वर महादेव आहे तिकडे पोहोचलोय. हे बघा मागे मंदिर.
तिकडे मागे समुद्रामध्ये पिंड आहे. राणी साहेबा चला काढा, आता तुम्ही काळे नाही होणार. डोळ्यावर ऊन येत असल्यामुळे अशा प्रकारे पोटभर जेवलो. आता अख्खा दिवस वाया घालवून रात्री ट्रेनने जाण्यापेक्षा आम्ही या बसने जायचं ठरवलेलं आहे. आणि जागा तुम्ही जर बघत असाल तर गुडघा त्या सीटच्या बाहेर फाडून निघू शकतो, इतकी कंजेस्टेड जागा आहे. निर्णय चुकल्यासारखं वाटतंय, पण ह्या ट्रिपमध्ये आम्ही ठरवलं होतं की किती चीप ते चीप ट्रॅव्हलिंग करता येईल त्याचा आनंद आम्ही घेऊ शकतो. आणि ही आमची शेवटची चीप ट्रॅव्हलिंग आहे. नंतर आम्ही चीप ट्रिप याचा टायटलच ठेवतो आम्ही, चीप ट्रिप आम्हाला आठवण घेतो. तर तुम्हाला जर कळलं असेल व्हिडिओ बघून कमीत कमी खर्चात कसं AC ट्रेनमधून, कारण फक्त एकच ब्लॉग चीप ट्रिप, नो मोर ब्लॉग्स चीप ट्रिप. हेडचे जोक ज्यांना माहिती आहे माझ्या खास, तर त्यांना सांगू इच्छितो की आम्हाला हेडचे वगैरे. तर आम्ही सोमनाथला मागे तुम्हाला दिसत आहेत बस, तिथे उतरलो. 600 मीटर आधीच त्याने आम्हाला 800 मीटर आधीच त्याने आम्हाला सोडलेलं आहे. तिथून आम्ही मंदिराजवळ चालत जातोय आता, की जेणेकरून सकाळी उठल्या उठल्या पहिले महादेवांचे दर्शन घेता येईल. तर खूप सुंदर असा प्रवास झालाय. चीप ट्रिप चीप ट्रिप अशी झालेली आहे. यस, आता आपण जेवण मागवलेलं आहे. भूक लागलेली आहे, डोकं भरपूर भन्नाट दुखतंय. जेवण मागवलेलं आहे. तर आजच्यासाठी काफी आहे. बाय, गुड नाईट, गुड मॉर्निंग. आम्ही आता रेडी झालोय दर्शन करायला. जसं ठरवलं होतं त्याच्यापेक्षा जरा 1 तास लेट झालोय कारण झोपच उघडली नाही. तर आता फटाफट जाऊया आणि दर्शन करूया. खूप सुंदर दिसते जसं मी दिसतोय. चला, हर हर महादेव. इतकं सुंदर वातावरण आहे सकाळचं. आता या सुंदर वातावरणात सुंदर पद्धतीने दर्शन घ्यायचं. तर आतमध्ये जाऊया. मोबाईल इथे पण अलाउड नाहीये. प्रयत्न करू ऍटलीस्ट कॉरिडॉर तरी कॅप्चर होईल. तर आपण इथे आलोय आता. ह्याची माहिती तुम्हाला पूजा राणी देईल. हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधलंय.
सोमनाथची यात्रा अधुरी असते या मंदिरात आल्याशिवाय. या मंदिरात नक्की या जेव्हा कधी सोमनाथला यात्रा. ऐकलात? तर आता आम्ही तिथे झालेलो आहे महादेवाचं दर्शन घेऊन. तर लाईन लागलेली आहे इथे मागे. लाईनीत आपण जाऊ आणि दर्शन घेऊया. तर आलात तर नक्की इकडे दर्शन घ्या. मॅक कदाचित तू इकडे आला नाही आहे तर तुझं दर्शन अर्धवट राहिलं. त्याच्यामुळे तू आता नेक्स्ट टाइम ये आणि इथे दर्शन घेऊन जा. नमो पार्वती पते. अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे. पूर्ण व्हिडिओ बघितलात त्यासाठी धन्यवाद. कशी वाटली व्हिडिओ सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही कमेंट सुद्धा करा. आणि नक्कीच थँक्स फॉर वॉचिंग. नक्कीच तुम्ही पण या दर्शन घ्या. खूप सुंदर असा अनुभव आहे. आणि आपल्या मेन ट्रिपचा मोठो आहे चीप ट्रिप. चला बाय बाय. थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.